मला ढोंगी लोकांबरोबर संबंध ठेवायला आवडत नाही. आम्ही फार पुण्यवंत आहोत, आम्ही फार पवित्र आहोत, आम्ही अगदी सुचरभूत आहोत. कोणाला सांगतात तेव्हा तुमच्याकडे. पुण्यवंत फक्त संत होते, पुण्यवंत फक्त गुरु होते. ते कुठल्याही धर्माचे असो. या कलियुगातला कुठलाही माणूस किती पवित्र आहे, किती पुण्यवंत आहे, या प्रश्नावरती आणखीन एक प्रश्नचिन्ह आहे. तेव्हा असे जे ढोंगी माणसं असतात ना, त्यांचा मी विचारच करत नाही. खरं सांगू ना, मला कुठली माणसं आवडतात? मला रंगीली माणसं, रंगीला एकदम रंगीला टाईप लोक आवडतात. का? कारण ते आतून बाहेरून एकच असतात. आतून एक बाहेरून एक अशी नसतात. मी पण त्याच टाईपचा आहे, एकदम फ्री. फ्री मीन्स ॲब्सोल्युटली फ्री. ठीक आहे, स्वामींची भक्ती करायची, स्वामींच्या मठामध्ये भजन करायचं, गुरुद्वारात गेलं तर पाठ करायचा, कीर्तन ऐकायचं, लंगर पाणी खायचं. तिथे अगदी ते शिस्त पाळायची, स्वामींच्या मठात शिस्त पाळायची, सगळ्या शिस्त पाळायच्या. पण याचा अर्थ असा नाही की मी स्वतःला काहीतरी मोठं समजावं. की आता मी बघतो ना, स्वामींच्या मठामध्ये काही लोक अशी असतात, अगदी कसला आविर्भाव आणायचा असा कुठला. जायचं, स्वामींना बघायचं, नमस्कार करायचा. आता स्वामींच्या पादुकावर डोकं टेकतात, हलतच नाहीत तिकडून. मागे एवढी लाईन आहे, एवढी लाईन मागे, हलत डोकंच वरती काढत नाही पादुकांवरनं. बरं काढलं तर पुन्हा आपण डोकं टेकतात, थोडे जात पुढे येतात, परत पुढे येतात. स्वामींना सगळ्यांना वाटतं एक तास पादुकांवर डोकं ठेवून बसावं. मलाही वाटतं स्वामींच्या पादुकामध्ये असं डोकं ठेवून बसावं, एक तास झोपून जावं तिकडे, मला पण वाटतं. पण मागची माणसं काय करणार? मग मागच्या माणसाने काय करावं? खुरपूरच्या एक आजीबाई मला बोलल्या, अमित, देव सार्वजनिक आहे. हे वाक्य माझ्या असं घुसलं ना डोक्यात, करून, तर मी कधीच नाही विसरणार. त्यांना खूप मानत आहे, खुरपूरच्या त्या आजीबाईंना खूप मानत आहे. हो, त्यांनी 40 वर्ष सेवा केली आहे तिकडे. त्या म्हणाल्या, अमित, देव सार्वजनिक असतो. खरंच हे कळलं पाहिजे, देव सार्वजनिक आहे. आपल्या मागे एवढी लाईन उभी आहे, सगळ्यांना स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे, आपण काय साधतोय? हो, माझी ना स्वामींची सेवा ना अगदी 40 वर्षाची आहे. त्यामुळे ही जी आता नवीन माणसं आली आहेत ना 4 दिवसापूर्वी, त्यांच्यापेक्षा मी फार 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 ग्रेट आहे. हो, अगदी ग्रेट आहे. हेच दाखवायचं आहे का? हेच दाखवायचं आहे लोकांना?